तर बघा इथे संपूर्ण फुलांची सेटिंग, त्याचप्रमाणे लागलेले फुलं, याला पानं कमीने फुलेच जास्त असतात। त्याचप्रमाणे शेंगा सुद्धा याची किंवा जे काही शेंगाची लांबी आहे तर हे जबरदस्त आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये चालणारी शेंगा बघा, आणि याची गावरानी सारखी चव आहे। आता बाकी शेंगांची जी चव आहे तर हे हायब्रिड सारखी राहणार, परंतु याची चव जी आहे तर ही गावरानी सारखी आहे। त्यामुळे काय होतं की व्यापाऱ्यांनी एक वेळा जर आपला माल घेतला तर दुसऱ्या वेळेस आपला मार्केटमध्ये ठेवल्याबरोबर ते व्यापारी घेऊन जातात। म्हणजे एकंदरीत काय होणार, आपल्या माळव्याला किंवा आपल्या भाजीपाला पिकाला किंवा शेंगाला भाव हा जास्त मिळणार, हे साहजिक आहे। तर त्यामुळे जर शेतकऱ्यांना अशा चांगल्या चांगल्या व्हेरायट्या जर मिळाल्या तर जबरदस्त मध्ये त्यांचं किंवा ह्या वालापासून उत्पादन घेऊन ते आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा करू शकतात। आता भरपूर शेतकरी 1 एकर 2 एकर सुद्धा याची लागवड करतात, परंतु ज्यांना करायची ते 2 एकर पण करा, कारण आपण पण जास्त लागवड करतो। ज्या शेतकऱ्यांना 2 एकर 1 एकर लागवड करायची असेल तर ते शेतकरी करू शकतात, कारण बाजारभाव पण याला चांगला असतात। जवळपास 75 ते 80 रुपयापर्यंत सुद्धा याला बाजारभाव हा गेलेला आहे। तर त्यामुळे आपल्याला हरकत नाही एवढी मोठी लागवड करण्यासाठी सुद्धा, आणि याची चव सुद्धा चांगली असल्यामुळे ग्राहक सुद्धा चांगली घेतात। आणि महत्त्वाचं म्हणजे उत्पादनाचा विचार केला तर बाकी वालापेक्षा याला जवळपास 2 ते 3 पट हे उत्पादन जास्त निघते। सेटिंग बघा किती जबरदस्त झाली आहे इथे, आणि शेंगा बघा किती जबरदस्त आहे। एका एकरमध्ये 1.5 किलो इथे बियाणं लागत असते, पद्धतशीर आहे का? एका एकरमध्ये 1.5 किलो बियाणं लागते, कारण अशा प्रकारे चांगली व्हरायटी तुमच्या घरी किंवा तुमच्या शेतामध्ये लागवड केली तर तुम्हाला उत्पादन हे चांगलं मिळणार आहे। एकंदरीत व्हिडिओमधून सांगायचं असं आहे की हा वालाबद्दल थोडीशी माहिती होती। माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे, धन्यवाद।